नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी इंग्रजी विषयातील चॅप्टर 1.7 हॅपी डे इन द पार्क हा धडा शिकणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत धड्याचे संपूर्ण मराठी अर्थासह स्पष्टीकरण, प्रश्नोत्तरे। तर चला वेळ न घालवता सुरू करूया आजचा धडा। क्वेश्चन 1, व्हॉट डू वी डू इन द पार्क? आपण उद्यानात काय करतो? आन्सर, वी प्ले, वॉक, रीड बुक्स अँड एन्जॉय नेचर इन द पार्क। आपण उद्यानात खेळतो, फिरतो, पुस्तके वाचतो आणि निसर्गाचा आनंद घेतो। क्वेश्चन 2, व्हॉट थिंग्स डू वी सी इन द पार्क? आपल्याला उद्यानात कोणत्या गोष्टी दिसतात? आन्सर, वी सी ट्रीज, फ्लावर्स, बर्ड्स, बेंचेस, अ पॉन्ड अँड चिल्ड्रन इन द पार्क। आपल्याला उद्यानात झाडे, फुले, पक्षी, बाग, तळे आणि मुले दिसतात। क्वेश्चन 3, व्हाय डू वी विजिट अ पार्क? आपण उद्यानाला का भेट देतो? आन्सर, वी विजिट अ पार्क फॉर फन, एक्सरसाइज अँड फ्रेश एअर। आपण मजा करण्यासाठी, व्यायामासाठी आणि ताजी हवा मिळवण्यासाठी उद्यानाला भेट देतो। क्वेश्चन बी, लेट्स रीड, चला वाचूया। इट इज अ ब्राईट सनी डे, आज छान प्रखर ऊन पडले आहे। द चिल्ड्रन आर प्लेइंग हॅपीली इन द पार्क, मुले उद्यानात आनंदाने खेळत आहेत। रेखा इज सिटिंग ऑन अ बेंच अँड रीडिंग अ बुक, रेखा बाकावर बसून पुस्तक वाचत आहे। अमर इज रायडिंग हिज बायसिकल ऑन द पाथ, अमर रस्त्यावर सायकल चालवत आहे। विकास इज प्लेइंग विथ अ व्हाईट कॅट, विकास पांढऱ्या मांजरीसोबत खेळत आहे। सीमा इज फीडिंग द डक्स नियर द पॉन्ड, सीमा तळ्याजवळ बदकांना खाऊ घालत आहे। मीरा इज बिहाइंड द ट्री अँड स्माइलिंग, मीरा झाडाच्या मागे आहे आणि हसत आहे। आसिफ इज सिटिंग ऑन द ट्री अँड पिकिंग मँगोज, आसिफ झाडावर बसून आंबे तोडत आहे। जॉन इज फ्लाइंग अ कलरफुल काइट इन द स्काय, जॉन आकाशात रंगीत पतंग उडवत आहे। एव्हरीवन इज एन्जॉयिंग द लवली डे टुगेदर, सर्वजण मिळून या सुंदर दिवसाचा आनंद घेत आहेत। क्वेश्चन सी, कंप्लीट अ शॉर्ट पोएम विथ द हेल्प ऑफ गिवन लाईन्स, दिलेल्या ओळींच्या मदतीने एक छोटी कविता पूर्ण करा। नंबर 1, हॅपी ट्रीज हॅपी बर्ड्स, हॅपी चिल्ड्रन हॅपी वर्ल्ड, आनंदी झाडे, आनंदी पक्षी, आनंदी मुले, आनंदी जग। नंबर 2, द ट्रीज आर डान्सिंग, द सन इज शायनिंग, द बर्ड्स आर सिंगिंग, द चिल्ड्रन आर प्लेइंग, झाडे नाचत आहेत, सूर्य चमकत आहे, पक्षी गात आहेत, मुले खेळत आहेत। क्वेश्चन डी, थिंक अँड पुट राईट टिक फॉर करेक्ट ॲक्शन, विचार करा आणि योग्य कृतीसमोर बरोबर खून करा। यूज द डस्टबिन, कचरापेटीचा वापर करा, राईट। कट द ट्रीज, झाडे तोडा, रॉंग। टेक केअर ऑफ प्लांट्स, झाडांची काळजी घ्या, राईट। प्लग द फ्लावर्स, फुले तोडा, रॉंग। कीप द पार्क क्लीन, उद्यान स्वच्छ ठेवा, राईट। ब्रेक द ब्रँचेस, फांद्या मोडा, रॉंग। क्वेश्चन ई, ऑब्झर्व द पिक्चर अँड राईट द रिलेटेड वर्ड्स इन द गिवन बॉक्सेस, चित्र पहा आणि दिलेल्या चौकटींमध्ये संबंधित शब्द लिहा। ट्री, ट्री म्हणजे झाड। स्लाइड, स्लाइड म्हणजे घसरगुंडी। बेंच, बेंच म्हणजे बाक। बुशेस, बुशेस म्हणजे झुडपे। पॉन्ड, पॉन्ड म्हणजे तलाव। आन्सर इन वन सेंटेन्स ओनली, एका वाक्यात उत्तर द्या। नंबर 1, हू इज रीडिंग अ बुक, पुस्तक कोण वाचत आहे? आन्सर, रेखा इज रीडिंग अ बुक, रेखा पुस्तक वाचत आहे। नंबर 2, हू इज रायडिंग अ बायसिकल, सायकल कोण चालवत आहे? आन्सर, अमर इज रायडिंग अ बायसिकल, अमर सायकल चालवत आहे। नंबर 3, हू इज फ्लाइंग अ काइट, पतंग कोण उडवत आहे? आन्सर, जॉन इज फ्लाइंग अ काइट, जॉन पतंग उडवत आहे। नंबर 4, हू इज पिकिंग मँगोज, आंबे कोण तोडत आहे? आन्सर, आसिफ इज पिकिंग मँगोज, आसिफ आंबे तोडत आहे। ॲक्शन वर्ड्स, वर्ब्स, क्रियापदे। प्लेइंग म्हणजे खेळणे, फ्लाइंग म्हणजे उडवणे, रीडिंग म्हणजे वाचणे, पिकिंग म्हणजे तोडणे,
रायडिंग म्हणजे चालवणे, स्माइलिंग म्हणजे हसणे, फीडिंग म्हणजे खाऊ घालणे, सिटिंग म्हणजे बसणे. रायमिंग वर्ड्स यमक जुळणारे शब्द. नंबर 1 डे प्ले. डे म्हणजे दिवस, प्ले म्हणजे खेळणे. नंबर 2 पार्क डार्क. पार्क म्हणजे उद्यान, डार्क म्हणजे अंधार. नंबर 3 ट्री बी. ट्री म्हणजे झाड, बी म्हणजे मधमाशी. नंबर 4 बुक लुक. बुक म्हणजे पुस्तक, लुक म्हणजे पाहणे. नंबर 5 कॅट हॅट. कॅट म्हणजे मांजर, हॅट म्हणजे टोपी. नंबर 6 सन फन. सन म्हणजे सूर्य, फन म्हणजे मजा. नंबर 7 काईट ब्राईट. काईट म्हणजे पतंग, ब्राईट म्हणजे तेजस्वी. नंबर 8 पॉन्ड बॉन्ड. पॉन्ड म्हणजे तळे, बॉन्ड म्हणजे बंध. सिंग्युलर अँड प्लुरल एकवचन आणि अनेकवचन. ट्री ट्रीज, बर्ड बर्ड्स, चाइल्ड चिल्ड्रन, डक डक्स, फ्लावर फ्लावर्स. आज आपण हॅपी डे इन द पार्क हा धडा शिकलो. या धड्यातून आपल्याला निसर्गावर प्रेम करणे, उद्यान स्वच्छ ठेवणे, मित्रांसोबत आनंदाने खेळणे आणि प्राणी पक्ष्यांशी प्रेमाने वागणे हे शिकायला मिळाले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमच्या शंका नक्की विचारा आणि अशाच सोप्या इंग्रजी धड्यांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.